बातमी राजकीय। स्नेहल जगताप अजित पवार यांची आज भेट घेणार आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेशासंदर्भात या भेटीमध्ये चर्चा होईल। महाड मतदारसंघामधून 100 पेक्षा जास्त समर्थक मुंबईमध्ये येणार आहेत। स्नेहल जगताप यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची अधिकृत घोषणा आज होणार आहे। स्नेहल जगताप आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा अजित पवार यांची भेट घेणार आहेत। महाड विधानसभा मतदारसंघातील ठाकरे गटाच्या उमेदवार स्नेहल जगताप राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार आहेत आणि राष्ट्रवादी प्रवेशाच्या मुद्द्यावरती अजित पवार यांच्यासोबत आज चर्चा होईल। महाड मतदारसंघामधून सुमारे 100 पेक्षा अधिक स्नेहल जगताप यांचे समर्थक अजितदादा यांच्या भेटीसाठी मुंबईत येणार आहेत। आणि दरम्यान कोण आहे स्नेहल जगताप आपण पाहूयात। स्नेहल जगताप काँग्रेसचे माजी आमदार स्वर्गीय माणिकराव जगताप यांच्या कन्या। महाड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदी त्यांनी काम केलेलं आहे। 2 वर्षापूर्वी ठाकरे गटामध्ये प्रवेश। 2024 मध्ये विधानसभेमध्ये भरत गोगावले यांच्या विरोधात निवडणूक लढवली। निवडणुकीमध्ये तटकरे यांनी जगताप यांना मदत केल्याचा गोगावलेंचा आरोप आहे। महाड मतदारसंघामधून आज स्नेहल जगताप यांचे समर्थक मुंबईमध्ये येणार आहेत आणि त्यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात चर्चा होणार आहे। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया। रायगडहून अजेश नाडकर आपले प्रतिनिधी जोडले गेले आहेत। अजेश, आपण पाहतोय स्नेहल जगताप यांचा राजकीय प्रवास, ठाकरे गट, काँग्रेस आणि त्यानंतर आता ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत। आज त्यांची अजित पवार यांची भेट घेणार आहेत आणि त्यांच्या अधिकृत प्रवेशासंदर्भात चर्चा होईल। मात्र गोगावले यांच्या संपूर्ण राजकीय प्रवासामध्ये स्नेहल जगताप यांनी उमेदवारी लढलेली होती। या सगळ्यामध्ये आता रायगडचं राजकारण कसं पाहायला मिळेल? तेजस, खरं आहे की विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी काँग्रेसमधून स्नेहल जगताप यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटांमध्ये प्रवेश केला आणि विधानसभा निवडणूक जी आहे ती भरत गोगावले यांच्या विरोधात लढली। स्नेहल जगताप यांचा पराभव झाला आणि पराभव झाल्याच्या नंतर त्यांचे भाजपमध्ये प्रवेश होईल अशा चर्चा सुरू होत्या। मात्र आता राष्ट्रवादीमध्ये स्नेहल जगताप हे प्रवेश करणार अशी माहिती जी आहे ती समोर येत आहे। काही दिवसापूर्वीच स्नेहल जगताप यांचे काका नाना जगताप आणि त्यांच्या समर्थकांची जी बैठक आहे ती प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यासोबत सुतारवाडी येथे झाली आणि या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आला की स्नेहल जगताप जे आहेत ते राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करणार। आणि त्या संदर्भातली आज महत्त्वपूर्ण बैठक जी आहे ते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत स्नेहल जगताप आणि त्यांचे समर्थक ही दुपारी भेट घेणार आहेत आणि याबाबतची अधिकृत माहिती समोर आलेली आहे। आणि त्यामुळे आज जी आहे ती स्नेहल जगताप यांच्या प्रवेशाची तारीख जी आहे ती निश्चित होणार आहे। जर आपण रायगडचा राजकारण पाहिला तर भरत गोगावले विरुद्ध स्नेहल जगताप अशी विधानसभा निवडणुकीमध्ये लढत झाली होती। मात्र सध्या महायुतीमध्ये रायगडच्या पालकमंत्री पदावरून राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये वाद पाहायला मिळतो आणि स्नेहल जगताप याने भरत गोगावले यांच्या विरोधात ही निवडणूक लढल्याने आता भरत गोगावले यांना श्रेय देण्यासाठी सुनील तटकरे यांनी ही मोठी खेळी केल्याची चर्चा जी आहे ती रायगडच्या राजकारणात रंगू लागलेली आहे आणि स्नेहल जगताप यांचा प्रवेश जो आहे तो जवळपास आता राष्ट्रवादीमध्ये निश्चित झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। अगदी धन्यवाद अजेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट जाणून घेऊ।